हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 19 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव आयन उत्तर, ऋतू वसंत, मास वैशाख, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. सकाळी 10 वाजून 50 मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार आहे. नक्षत्र मित्रांनो, भरणी नक्षत्र आहे. सकाळी 7 वाजून 10 मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 35 मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, आयुष्मान योग आहे. रात्री 8 वाजून 2 मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, कौलव करण आहे. सकाळी 10 वाजून 50 मिनिटानंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 9 वाजून 8 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र मेष राशीत असतील, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जरा शुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणे, अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षते, फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय परादेश्वराः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी शंभुदेवी भरतवर्षी भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिकच्या नमन शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाव सहसरी उत्तरायणे वसंत ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे भानुवासरे भरणी नक्षत्र आयुष्मान योगे कौलो करणे द्वितीया शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोपात दुर्दक्ष द्वारसी पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा येऊन इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलाय. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीत त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा दिनांक 21, 26, 28, 29, 30. मे दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 24, 29. मे दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 28, 29. मे दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29, 30. मे दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 23, 24, 29. मे दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, मे दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 26, 28, 29, 30. मे दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 29. मे दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले मे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर
संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा विचार काय करून ते ठरवा मित्रांनो. यासाठी मुहूर्त दिलेला आहे ते 24, 29, 29 मे दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्र. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी सकाळी 10 वाजून 50 मिनिटानंतर आहे मित्रांनो. दिन विशेष मध्ये अक्षय तृतीया आहे. त्याचे स्वतंत्र माझे 2 व्हिडिओ आहे. एक शॉर्ट मध्ये पण व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे पण पूजा विधी करू शकता मित्रांनो. जलकुंभ व पंखादान आपल्याला यथाशक्ती करायचे. गोरगरिबांना म्हणा, गरजवंताला म्हणा किंवा कोठे देवस्थानामध्ये पण आपण करू शकता मित्रांनो. ब्राह्मण देवत्यालाही, लिंगी ब्राह्मण देवत्यालाही करू शकता. महात्मा बसवेश्वर परशुराम जयंती देखील आहे मित्रांनो. तर यासाठी पण माझा स्वतंत्र व्हिडिओ महात्मा बसवेश्वरांचा, तोही आपण पाहू शकता मित्रांनो. फक्त आपल्याला पंचोपचार पूजा करायची, पण त्यांनी जी काही चळवळ सुरू केली आहे त्या चळवळीच्या थोडासा अभ्यास करून आपल्याला आपल्या धर्माचरणामध्ये, लिंगायत धर्मासाठी सांगतो आहे, त्यांनी थोडासा बदल करावा मित्रांनो बसवेश्वरांच्या सांगण्यानुसार. परशुराम जयंती देखील आहे मित्रांनो. यासाठी माझा शॉर्ट असेल व्हिडिओ, तो आपण पाहू शकता मित्रांनो. तृतीया श्राद्ध कर्म आहे. या तृतीया तिथीवर आपल्या ला सोडून कोणी नात्यांमध्ये परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 10 वाजून 50 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर द्वितीयेच्या हिशोबाने आपल्याला ते करता येतील. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा गरज असेल तरच आपण असे कर्मकांड करावे मित्रांनो. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणून आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळात रेग्युलर कामे करावीत, महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्या त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.